नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुट्ट्यामधील सुविचार या सदरा अंतर्गत सुट्ट्यामधील कोणकोणते अडथळे आहेत या भागाची माहिती घेणार आहोत। या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर आपण आलेलो आहोत। मात्र सुविचार आणि आपण अंगीकारावयाच्या गोष्टी यामध्ये जो फरक आहे तो सुद्धा फरक आपल्याला लक्षात यावा, कारण आपल्यासाठी सुट्ट्या महत्त्वाच्या असतात। त्यातले त्यात जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण या सुट्ट्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी वाव मिळतो, विचार करण्यासाठी वेळ मिळत असतो। आणि म्हणून या सुट्ट्या आपण कुणीही अशा पद्धतीने घालू नये की जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला काहीही होणार नाही। कुठे ना कुठे कशा पद्धतीचा उपयोग सुट्ट्याचा करून घेता येईल याबाबतचा विचार प्रत्येकाने करावा। यासाठीच अशा सर्व गोष्टी आपण आपल्या समोर घेत असतो। त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की मला तुमची प्रेरणा मिळते आणि याच प्रेरणेच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर करायला वाव मिळतो। आपण पाहतो की विद्यार्थी दशेमध्ये सुट्टी किती महत्त्वाची असते, त्याची वाट आपण पाहत असतो। आणि ही सुट्टी एकदा आपल्याला लागली किंवा आपल्या सुट्ट्या सुरू झाल्या की मग आपला आनंद हा गगनाला भिडत असतो। मात्र त्या सुट्ट्याचा उपयोग जर आपल्याला करता आला नाही तर मात्र आपल्याला आपला वेळ वाया गेला याचं सुद्धा दुःख होत असते। ते होऊ नये याच्यासाठी आपल्या सुट्ट्यामध्ये कोणकोणते अडथळे आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। ते सोपे अडथळे आहेत, ते कुणालाही माहीत आहेत, सर्वांसाठी ते कॉमन आहेत आणि तेच आपण या ठिकाणी सुद्धा आजच्या या भागामध्ये घेणार आहोत। त्यापैकी पहिला जो काही भाग आहे की सुट्ट्या लागल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप झोपायचं आहे, खूप आपल्याला काही चांगल्या पद्धतीने गोष्टी त्या झोपीच्या माध्यमातून मिळणार आहेत, असं होत नाही। सकाळी लवकर उठणे हा आपला जो काही दिनचर्येचा भाग आहे तो कायम असावा। सकाळी का उठायचं याची सुद्धा कारणे आपल्याकडे असायला पाहिजे। आणि ही कारणे कोणती असायला पाहिजे तर आपल्याला कुठली तरी एक सकारात्मक गोष्ट या सुट्ट्यामध्ये करायची आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे सकाळी उठणे, आपण ठरवलेल्या गोष्टीवर सकारात्मक जो काही विचार आहे तो करणे, ती कृती अंमलात आणण्यासाठीचा प्रयत्न करणे, हा एक भाग। दुसरा जो काही भाग आहे की आपण सुट्ट्यामध्ये जे आळस आपण ज्याला म्हणतो तो आळस आपल्या अंगीकारण्याच्या भागातून तो लोकांपर्यंत दाखवतो। त्याचं कारण असं आहे की आपण कुठलाही व्यायाम करत नाही। मग जर सुट्ट्यामध्ये जर आपण व्यायाम नाही केला तर आपण तंदुरुस्त कसे राहू? तर मग त्यासाठी सुद्धा आपण सकाळी उठणे आणि त्या उठण्यामधून आपली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती घेणे आणि आपला जो काही व्यायाम आहे तो व्यायाम जर केला तर दिवसाची जी काही पूर्ण ऊर्जा आहे ती सुद्धा आपल्याला मिळते। आणि त्याचबरोबर म्हणजेच तिसरा जो काही अडथळा आहे तो कोणता आहे तर आपण पुढच्या वर्षीसाठी जे काही करणार आहोत याबाबतचा विचार आपण सुट्ट्यामध्ये करत नाही। मात्र तो करण्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या अभ्यासाच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वाचनासाठी आपण जो वेळ खर्च करायला पाहिजे तो वेळच खर्च न करता आपलं वाचनच बंद करून टाकतो की सुट्ट्या लागल्या आपलं काहीच वाचायचं नाही। भलेही पुढचा अभ्यास तुम्ही करू नका, मात्र तुमचं जे काही वाचन आहे हे वाचन थांबता कामा नये। म्हणजे सुट्ट्यामध्ये आपल्यासाठी जे काही मुख्य अडथळे ठरतात ते म्हणजे सकाळी न उठणे, आपण व्यायाम न करणे आणि आपलं वाचन थांबवणे, हे 3 धोके आहेत। आणि मग या 3 धोक्याच्या माध्यमातून जर आपण आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला 3ही या बाबीवर विचार करणं गरजेचं आहे। त्यासाठी नंबर 1, सकाळी लवकर उठा, आपला दिनचर्येचा व्यायाम पूर्ण करा। आणि नंबर 3 आहे, जे काही आपल्याला वाचन करण्यासाठी साधने मिळतील त्या साधनाच्या माध्यमातून आपलं वाचन कंटिन्युअस ठेवा। वाचन कंटिन्युअस ठेवलं तर आपली जी काही शब्दसंग्रहाची मर्यादा आहे ती वाढत जाते।
लिखाण कौशल्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि त्या मदतीच्या साहाय्याने आपल्याला बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, काहीतरी सकारात्मक करण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा म्हणजेच आपल्या सुट्टीचा सदुपयोग आहे. म्हणजे आपल्या सुट्ट्यामध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला आजपासून तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजेच या येणाऱ्या ज्या काही सुट्ट्या आहेत या सुट्ट्या सुद्धा आपल्यासाठी आनंदमयी अशा स्वरूपाच्या जातात. भविष्यामध्ये याच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यासाठीच आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण या सुट्ट्याच्या कालखंडात सुट्ट्यामधील अडथळे या सदराखाली आपण पाहणार आहोत, घेणार आहोत आणि तुम्हाला त्याची प्रेरणा सुद्धा देणार आहोत. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.